नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती। तर गेल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, पिंडस्वेदाची द्रव्ये बघितली होती, वृक्षस्वेदासाठी द्रव्ये बघितली होती, उपनाहस्वेदासाठी द्रव्ये बघितली होती आणि असे इतर काही प्रकार होते, आपण त्याचे पण द्रव्ये बघितली होती। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जे काही आपले सागणी सांगितलेले आहेत, जे आपल्या 13 सागणी सांगितलेले आहेत, आपण ते बघणार आहोत, त्याची विधी बघणार आहोत, त्याच्यासाठी वापरले जाणारे द्रव्य बघणार आहोत। आपण आज बरेचसे असे टॉपिक काही बघणार आहोत, ते आपण आता कव्हर करणार आहोत। तर हे काही जे टॉपिक आहेत ते सगळे IMP टॉपिक आहेत आणि तुम्हाला SAQ ला येऊ शकतात। तुम्हाला जे काही SAQ पडतील, जसे की आपल्याला जेंताक्स्वेद बघायचं आहे, जेंताक्स्वेदामध्ये आपल्याला त्याची विधी सांगितलेली आहे, कशी करायची आहे आणि त्याची द्रव्य सांगितलेली आहे, आपल्याला ते काय बघायचं आहे आणि परत असे खूप बरेचसे काही प्रकार आहेत, आपल्याला ते बघायचे आहेत। तर चला आजच्या लेक्चरला आपण सुरू करूया। तर पहिला आपल्याला काय बघायचं आहे, पहिला आपल्याला साअग्निस्वेद बघायचा आहे। साअग्नी म्हणजे काय की अग्नीकडून जे आपण स्वेदन करतो त्याला आपण साअग्नी म्हणतो। म्हणजे अग्नीला वापरून आपण जे काही स्वेदन करतो त्याला आपण साअग्निस्वेद असे म्हणतो। त्याचे की ते आपल्याला 13 प्रकार सांगितले आहेत। चरकांनी आपल्याला त्याचे मुख्य 13 प्रकार सांगितले आहेत, ते कुठले आपण बघूया। संकर, प्रस्तर, नाडी, परिषेक, अवगाहन, जेंताक, अश्मग्न, करशु, कुटी, भू, कुंभिका, कुप आणि होला असे चरकांनी आपल्याला 13 प्रकार सांगितलेले आहेत आणि या 13 प्रकाराचं आपल्याला सविस्तर वर्णन आपल्याला पुढे बघायचं आहे। आता एक एक स्लाइड आपण आपण प्रकार बघणारच आहोत। तर त्यामध्ये तुम्हाला सगळं असे आपले प्रकाराचे अर्थ किंवा त्याची विधी तुम्हाला कळून जाईल। तर त्यानंतर आपल्या चरकांशिवाय वाग्भटांनी आपल्याला काय स्वेदनाचे 4 प्रकार सांगितले, ते कुठले? तापस्वेद, उष्मस्वेद, उपनाहस्वेद आणि द्रवस्वेद। तर पहिला आपण बघूया तपस्वेद। तपस्वेद म्हणजे काय? अग्नीने तापवलेल्या वस्तूने, अग्नी म्हणजे जे काय आपण अग्नीने जे आपण काय वस्तू तापवतो त्याची आपण पुरचुंडी करायची, जसं की आपलं मीठ झालं, लोखंड झालं, वाळू झालं, दगड झालं, त्याला आपल्याला अग्नीने तापवायचं आहे आणि त्याची पुरचुंडी बांधायची आहे। म्हणजे त्याची काय एकदा आपलं पुडी बांधायची आहे, पुरचुंडी बांधायची आहे आणि त्याद्वारे आपण जे स्वेदन करतो त्याला आपण तपस्वेद म्हणतो। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे उष्मस्वेद। उष्मस्वेदामध्ये काय सांगितलेलं आपल्याला की उष्णतेने जे आपण वाफा देतो, जे काही आपण उष्म वाफ देतो, उष्ण जे वाफा असते त्याने आपण जे काही स्वेदन करतो त्याला आपण काय म्हणतो? उष्मस्वेद। आता काय पुढे काय सांगितलं आपल्याला? उपनाहस्वेद। उपनाहस्वेद म्हणजे काय? पोटली बांधून शेकणे, पोटली बांधून शेकणे म्हणजे जे काय आपण पोटली बांधतो, आपण मागे बघितली होती त्याची विधी, मागच्या लेक्चरमध्ये आपण उपनाहस्वेदाची विधी बघितली होती। त्यामध्ये काय आपण पोटली बांधली होती आणि त्याद्वारे आपण स्वेदन केले होते। तर उपनाहामध्ये तेच सांगितलेलं आहे की आपण जे काही पोटली बांधतो आणि त्याद्वारे जे स्वेदन केले जाते त्याला आपण काय म्हणतो? उपनाहस्वेद। पुढे काय सांगितलं आपल्याला? द्रवस्वेद। द्रवस्वेद म्हणजे काय सांगितलेलं आहे? जे काही आपण जलपात्रामध्ये जे काही आपण क्वाट टाकतो, त्यामध्ये आपण जे काही स्नान करतो त्याद्वारे जे आपले स्वेदन होते त्याला काय म्हणतो आपण? द्रवस्वेद। म्हणजे जे काही आपण जलपात्रामध्ये आपण जे काही अशा औषधी द्रव्य टाकतो त्या जे पाणी असते ते आपले उष्म असेल पाहिजे आणि त्यामध्ये आपले जे काही स्वेदन होते, म्हणजे जे काही आपले शरीर शेकले जाते त्याला काय म्हणतो आपण? द्रवस्वेद। आता पुढे एक मोस्ट IMP MCQ चा टॉपिक आहे, ते बघणार आहोत। MCQ मध्ये इथं काय सांगितलं, आता आपण तुम्हाला मागे एक डेफिनेशन सांगितलेली साअग्नीची, इथं तेच सांगितलं आहे। अग्नीकडून स्वेदन केल्या जाणाऱ्या स्वेदनाला साअग्निस्वेद असे म्हणतात। म्हणजे जे काही अग्नीकडून आपण स्वेदन करतो, म्हणजे अग्नीला वापरून जे काही आपण स्वेदन करतो त्याला आपण काय म्हणतो? साअग्निस्वेद। पुढे काय सांगितलं आपल्याला? पुढे आपण एक MCQ चा पॉईंट बघणार आहोत। MCQच्या दृष्टिकोनाने हे खूप IMP पॉईंट आहे। हे असे खूप काही बारीक पॉईंट असते, ते काय आपण कधी वाचत नाही, तर आम्ही तुम्हाला तेच प्रोव्हाइड करत आहोत। जे काही आम्ही बारीक जे काही गोष्टी आहेत तुमच्याकडून जे काही सुटतात, आम्ही तेच तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता। आता पुढे काय सांगितलं आपल्याला? सुश्रुत आणि वाग्भट यांनी आपल्याला वाग्भटांनी आपल्याला काय सांगितले? 4 प्रकार सांगितले, कुठले? तपस्वेद, उष्मस्वेद, द्रवस्वेद आणि उपनाहस्वेद। तर सुश्रुत आणि वाग्भटने काय केलं की जे काही चरकांनी 13 प्रकार सांगितले आपल्याला साअग्निस्वेदाचे, या 4 प्रकारांमध्ये त्यांनी त्याला मांडलेलं आहे। आता ते काय आपण बघून घेऊया। तपस्वेदनामध्ये काय सांगितलं त्यांनी? तपस्वेदामध्ये संकर आणि प्रस्तर स्वेद त्यांनी मांडला आहे। उष्मस्वेदनामध्ये त्यांनी काय मांडलंय? नाडी, जेंताक, अश्मग्न, करशु, कुटी, भू, कुंभी, कुप आणि होला, त्यांनी हे 9 प्रकार या उष्मस्वेदामध्ये मांडले आहेत। आणि द्रवस्वेदनामध्ये त्यांनी काय मांडलं आहे? परिषेक व अवगाहन हे 2 प्रकार त्यांनी द्रवस्वेदामध्ये मांडले आहेत। आणि उपनाहस्वेदामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? निराग्निस्वेद आणि साअग्निस्वेद असे 2 प्रकार सांगितलेले आहेत। तर तुम्हाला MCQ ला असं येऊ शकतो की सुश्रुत आणि वाग्भटांनी संकर आणि प्रस्तर हे स्वेद कुठल्या वाग्भटाच्या स्वेद प्रकारामध्ये मांडला आहे? तर ते म्हणजे कुठलं? तपस्वेदनामध्ये संकर आणि प्रस्तर स्वेद मांडला आहे।
आणि उष्ण स्वेदामध्ये कुठले मांडले आहेत ते आपण बघितलं आता, नाडी, जैंत, आकाशमग्न हे असे प्रकार त्यांनी मांडले आहेत, 9 प्रकार मांडलेले आहेत. आणि त्यानंतर काय, द्रव स्वेदामध्ये वाग्भटांनी चरकांचे कुठले स्वेद मांडले आहेत ते कुठले, परिषेक व अवगाह. आणि उपनाळ स्वेदामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत, ते कुठले, निराग्नी आणि सहाग्नी. आता निराग्नी काय आपण पुढे बघणार आहे, आपले जे काही सहाग्नी आहेत ते आपण कंप्लीट झालं की आपण पुढच्या लेक्चरमध्ये निराग्नी स्वेद बघणार आहोत. तर आता आपण सहाग्नी स्वेदाचा पहिला प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे कुठला, संकर. आता यामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला की पिंड स्वेदामध्ये आपण जे काही द्रव्य वापरले, जसे की काय, तीळ, उडीद, कुळीथ, तेल, भात, खीर, मांस, खिचडी झाले, हे असे काय आपले पिंड स्वेदाचे द्रव्य होते. त्याचं काय करायचं आपल्याला, त्या द्रव्यांचं पिंड तयार करायचं आहे आणि कापडामध्ये त्याला बांधायचं आहे. कापडामध्ये त्याला बांधून काय करायचं आहे, त्याने आपल्याला स्वेदन करायचं आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, संकर स्वेद असे म्हणतो. म्हणजे काय सांगितलं आहे, जे काय आपण पिंड स्वेदामध्ये द्रव्य वापरतो त्याचं काय आपल्याला एक पोटली बांधायची, त्या द्रव्याची पिंड तयार करायची. पिंड म्हणजे तुम्हाला माहिती की पिंडाप्रकारे त्याला आकार द्यायचा आहे आणि त्याद्वारे जे आपण स्वेदन करतो त्याला आपण काय म्हणतो, संकर स्वेद असे म्हणतो. संकर स्वेदामध्ये आपल्याला एवढं सांगितलं आहे, हे काय तुम्हाला शक्यतो एसएक्यूला काय पडू शकणार नाही, कारण की खूप छोटं आहे. एसएक्यूला असं होऊ शकतो की संकर झाले असे छोटे छोटे आपले जे प्रकार आहेत सहाग्नी स्वेदाचे, छोटे छोटे असे त्यांनी विधी सांगितलेले आहेत. तसे 2-4 सहाग्नी स्वेदाचे प्रकार येतील, त्याचे विधी वगैरे तुम्हाला विचारतील, त्यानुसार तुम्हाला एसएक्यू येऊ शकतो. तर पुढचं आपण बघणार आहोत, पुढचं कुठलं बघितलं होतं आपण, प्रस्तर बघितलं होतं. आता आपण पुढे बघणार आहोत प्रस्तर स्वेद. तर प्रस्तर स्वेदमध्ये आपण कुठले द्रव्य वापरतो, शुकधान्य झाले, शमीधान्य झाले, पुलक झाले, हे जे काही आपले द्रव्य आहेत आपण हे प्रस्तर स्वेदामध्ये वापरतो. तर ह्या प्रस्तर स्वेदामध्ये इन शॉर्टमध्ये काय सांगितलं आहे की जे काय आपण शुकधान्य घेतले, शमीधान्य घेतले, याला काय करायचं, आपल्याला उकळायचं आहे. आणि जे काही काढा तयार होतो, जे काही कडक तयार होते, त्याला आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या दगडावर आपल्याला पसरायचं आहे, दगडावर किंवा खाटावर. म्हणजे जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या समान उंचीच्या खाटावर किंवा दगडावर आपल्याला ते काय करायचंय, पसरायचं आहे. ते पसरल्यानंतर काय करायचं आहे, त्यावर काय करायचं आहे, ते जे कडद आहे त्यावर आपल्याला एरंडाची पत्र पसरायचं आहे, किंवा रेशमी वस्त्र पसरायचं आहे, किंवा लोकरी वस्त्र आपल्याला त्यावर पसरायचं आहे. आणि त्यावर काय करायचं, ज्याचं आपल्याला स्वेदन करायचं आहे त्याला आपल्याला काय तेलाने मालिश करायचं, तेलाने मर्दन करायचं आहे. आणि ते काय व्यक्ती आहे, जो काही व्यक्ती आहे त्याला आपल्याला ते रेशमी किंवा लोकराच्या किंवा एरंडा पाण्यातला झोपवायला सांगायचं आहे, त्याला त्याचे आपले स्वेदन करायचे आहे. प्रस्तर स्वेदामध्ये इन शॉर्ट आपल्याला ते सांगितलं आहे की दगड घ्यायचं आहे, समान उंचीचे दगड किंवा खाट घ्यायचं आहे, त्यावर जे काय आपण कडक तयार केलं आहे, जे काय आपण क्वाथ तयार केलं आहे त्यावर ते पसरायचं आहे. त्यावर आपल्याला रेशमी किंवा लोकरी किंवा एरंडाची पाने पसरायची आहेत. आणि ज्या व्यक्तीचे स्वेदन करायचे आहे त्याचे मालिश करायचे, तेलाने मालिश करायचं आणि त्यावर आपल्याला खाटेवर झोपवायला लावायचं. इन शॉर्ट ते सांगितलं आहे. आता आपण बघूया इथं शुकधान्य किंवा शमीधान्य किंवा पुलाक घ्यायचं आहे आपल्याला, त्यांना उकळून कडक तयार करायचं आहे. आणि काय करायचं, ज्या व्यक्तीचे स्वेदन त्या व्यक्तीच्या उंचीच्या लांबी एवढ्या दगडावर किंवा खाटेवर कडक पसरवायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला त्यावर रेशमी वस्त्र किंवा लोकरी किंवा एरंडाची पाने टाकायला सांगितलेले. त्यानंतर काय सांगितलं, आपल्या सर्व शरीरावर तेल मालिश करायचे आणि त्यावर झोपवायला सांगायचे. आणि त्यानंतर काय करायचंय, अंगावर रेशमी किंवा लोकरी वस्त्रे पाने पांघरायला सांगितलेले आहे. तेच आता तुम्हाला तेच म्हणलो मी की ते काही मालिश करतो आपण, त्यानंतर काय करायचं, डबल आपल्याला जे काही रेशमी वस्त्र आहे, लोकरी आहे, एरंडाची पाने आहे, ते आपल्याला डबल आपल्या अंगावर घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वेदन करायचं आहे. ह्यामध्ये एवढं सांगितलं आपल्याला. आता पुढचं आपलं काय आहे, पुढचा टॉपिक काय आहे आपला, नाडी स्वेद. आता नाडी स्वेद सर्वात सोपा आहे. नाडी स्वेदामध्ये काय करायचं आहे, आपल्याला सांगितलेले द्रव्य घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक असा भांडा घ्यायचा आहे, त्याच्या तोंडापाशी आपल्याला एक छिद्र तयार करायचं आहे. आणि ते छिद्र काय करायचं, असं छिद्र असायला पाहिजे की फक्त त्या छिद्रातूनच आपले जे काही वाफ आहे ते बाहेर यायला पाहिजे. आणि त्या छिद्रामध्ये आपल्याला काय स्वेदन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक नळी घ्यायची, नळी तयार करायची आहे. त्या नळी कशी तयार करायची की त्याची एक बाजू रुंद असायला पाहिजे आणि एक अरुंद असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपण हातीचं सोंड बघितलंय त्याचं कसं असतो की एक बाजू कशी रुंद असते आणि एक कशी असते, अरुंद असते, म्हणजे पसरट असते. आणि त्यानंतर काय करायला सांगितलेलं आपल्याला, त्यानंतर आपल्याला त्या नळीद्वारे आपल्याला स्वेदन करायला सांगितलेलं आहे. इथं आपण तेच बघणार आहे. आता पहिला आपण द्रव्य बघू नाडी स्वेदाचे, ते म्हणजे कुठले, शेवगा, एरण, मंदार, श्वेत, पूर्ववत, यव, उडीद, कुळीद आणि बोर. आपल्याला यांचे काय घ्यायचं आहे, आपल्याला मुळे, फळे, पाने, कोवळे, अंकुर इत्यादी घ्यायचं आहे. आणि उष्ण प्रकृतीचे पशुपक्ष्यांचे मांस, मुस्तकादी किंवा यथायोग्य अम्ल लवण स्नेहयुक्त
गोमूत्र आणि दूध घ्यायचं आहे. हे काही जे द्रव्य आहेत आपल्याला ते घ्यायचे आहे तुम्हाला, आणि हे द्रव्य लक्षातच ठेवायचे आहेत, कारण की द्रव्य चुकले की स्वेदन चुकतो. जे काही आपण जे द्रव्य वापरतो त्याने आपले जे काही कुठलेही तरी व्याधी दूर होत असेल तर आपण ते द्रव्य वापरले नाही तर ते आपलं चुकू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे द्रव्य वापरायला सांगितलेलं आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे, भांड्याच्या गळ्याजवळ एक तुम्हाला छिद्र बनवायचं आहे आणि ते तुम्हाला एका नळीद्वारे तुम्हाला ते बंद करायचं आहे, आणि जेणेकरून की तुमची जी काही वाफ आहे ते तुमची ती नळीद्वारेच बाहेर येऊ शकेल. पुढे काय करायचं आहे आपल्याला, छिद्राला तिरकांडी, बांबू किंवा करंज यांच्या पानापासून केलेली नळी जोडायला सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जी काही नळी होती आपल्याला ती कशी बनवायची आहे, तिरकांडी किंवा बांबू किंवा करंज यांच्या पानापासून आपल्याला ती नळी बनवायची आहे. आणि ती नळी कशी असेल पाहिजे की हत्तीच्या सोंडाप्रमाणे, की एक बाजू रुंद आणि दुसरी अरुंद. आता तुम्ही हत्तीचं सोंड बघितलं असाल, ती एक बाजू खूप निमुळते असते आणि एक खूप प्रस्तर असतं, म्हणजे खूप पसरलेली असते. पुढे आपल्याला काय करायला सांगितलंय, पुढे आपल्याला काय सांगितलं, आपण नळीची लांबी सांगितली आपल्या पुढे. नळीची लांबी कशाला असली पाहिजे, एक व्याम किंवा अर्धव्याम किंवा चतुर्थांश व्याम किंवा अष्टमांश व्याम एवढी सांगितली. आता व्याम म्हणजे काय की तुमचे जे हात आहे तुम्ही तुम्ही तुमचे हात असे पसरवले, व्याम म्हणजे काय की तुमचे एका हाताच्या मधल्या बोटापासून दुसऱ्या हाताच्या मधल्या बोटापर्यंत जे काही तुमची अशी लांबी येते त्याला आपण एक व्याम म्हणतो. तर तसं आपल्याला काय करायचं आहे, एक व्याम किंवा अर्धव्याम किंवा चतुर्थांश व्याम किंवा अष्टांश व्याम इतकी तुम्हाला नळीची लांबी घ्यायला सांगितलेली आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, रोग्याला प्रथम वातहर द्रव्याने मालिश करावे. आता आपण बघितलं होतं मागच्या प्रकारामध्ये आपल्याला रोग्याला काय करायचं होतं की तेलाने मालिश करायला सांगितली होती. तर इथं पण आपल्याला तेच करायचं आहे, वातहर द्रव्यांनी पहिले मालिश करायला सांगितलंय आणि त्यानंतर काय सांगितलंय, नळीद्वारे आपल्याला त्याने वाफेने त्याला स्वेदन करायला सांगितलेले आहे. म्हणजे जे काही नळीतून तुम्हाला स्वेद होतो, जे काही नळीतून तुम्हाला जे काही वाफ येते त्या वाफेने तुम्हाला स्वेदन करायला सांगितलेले आहे. एवढंच आहे त्यामध्ये. तर पुढचं आहे आपलं परिषेक स्वेद. परिषेक स्वेद म्हणजे काय, धारा सोडणे. परिषेक म्हणजे काय की आपल्या शरीरावर आपण शेक करणे, म्हणजे काय परिषेक कर. त्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, वातहर श्लेष्महर द्रव्यांचे मूल पत्र इत्यादी घेऊन, म्हणजे वात श्लेष्महर म्हणजे वात कफ कमी करणारा असे द्रव्याचे आपल्याला काय घ्यायचे, मूळ आणि पत्र घ्यायचे आहे आणि त्याचा आपल्याला क्वाथ तयार करायचा आहे. क्वाथ तयार केल्यानंतर काय करायचं आपल्याला की अशा द्रव्यांनी त्याला आपल्या तेलाने आपल्याला मर्दन करायचं आहे अंगावर आणि पातळ कपडा अच्छा द्यायचा आणि परिषेक करायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय सांगितलंय, अशा द्रव्यांनी सिद्ध तेलाने आपल्याला मर्दन करायचं आहे आणि अंगावर पातळ कपडा अच्छा द्यावा, मग परिषेक करावा. म्हणजे वातहर श्लेष्महर आणि अशा द्रव्याचे आपल्याला क्वाथ तयार करायचे आहे आणि अशा द्रव्याने आपल्याला मर्दन करायचं आहे आणि त्यावर आपल्याला अंगावर आपल्याला कपडा अच्छा द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परिषेक द्यायचा आहे, म्हणजे धारा सोडायला सांगितलेलं आहे. त्याद्वारे आपल्याला परिषेक स्वेद होतो. पुढे काय सांगितलेलं आपल्याला, अवगाह स्वेद. अवगाह स्वेदामध्ये काय सांगितलं, अवगाह आपण मागे बघित होतो. अवगाह म्हणजे काय, एका जलपात्रामध्ये आपल्याला चूर्ण टाकायचं, औषधी चूर्ण, म्हणजे जे काही व्याधी झालेले आपल्याला, म्हणजे जे काही व्याधी झालेले आहे त्याचे चूर्ण टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला शेक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला शेकायला सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला बसायचं आणि आपल्याला अवगाहन करायला सांगितलेलं आहे. त्या इथं तेच सांगितलं आहे, वातनाशक द्रव्यांची क्वाथ, दूध, तेल, तूप, मांसरस, गरम पाणी घ्यायचं आहे. या द्रव्याने भरलेल्या जलपात्रामध्ये स्वेदन करायला सांगितलेले आहे. म्हणजे बाथटब आहे, बाथटब माहितीच तुम्हाला, आपण पाणी घेतो त्यामध्ये सुकोष्ण पाणी घेतो आपण, त्यामध्ये आपण जे काही शॅम्पू वगैरे टाकतो त्यामध्ये आपण आपले शेक होते, त्यामुळे आपल्याला बॉडीमध्ये आपल्या बॉडीचे जे काही पोर्स असतात ते खुलतात. तर इथं ते तसं सेम सांगितलेलं आहे, त्या द्रव्याच्या जलपात्रामध्ये आपल्याला स्वेदन करायला सांगितलेलं आहे. तर आपण या लेक्चरमध्ये आपण किती 5 प्रकार बघितले, ते म्हणजे कुठले, पहिलं आपण बघितलं संकर स्वेद बघितलं, त्यानंतर आपण काय बघितलं, प्रस्तर स्वेद बघितलं, त्यानंतर आपण बघितलं नाडी स्वेद बघितली, त्यानंतर आपण बघितलं परिषेक स्वेद बघितलं, त्यानंतर बघितलं आपण अवगाह स्वेद. किती आपण 5 प्रकार बघितले. आता पुढचे जे काही राहिलेले प्रकार आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तुम्हाला जे काही ह्याच्यामध्ये समजलं नसेल तर तुम्हाला तुमच्याकडे आपण ग्रुपवर पर्सनल नंबर टाकलेले आहेत त्या डिपार्टमेंटचे, तर तुम्ही त्याला पर्सनली मेसेज करू शकता की आम्हाला हे टॉपिक कळालं नाही आहे, तुम्ही परत एकदा सांगा, तर आम्ही तुमचे डाऊट सॉल्व्हच करणार आहोत. आणि जे आता पुढे आपण जे काही आपले प्रकार राहिले ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. तर ह्या लेक्चरसाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.